नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? वटपौर्णिमेच्या दिवशी लीला आणि आजी आणि सुना वडाच्या झाडापाशी जातात, पण तिथे कालिंदी पण येत असते. कालिंदी आजीला पाहून बोलते, "अरे बापरे, तुम्ही पण इथे?" मग कालिंदी विचारते, "मी पण तुमच्याबरोबर पूजा करावी का?" तर तिन्ही सुना बोलतात, "या कालिंदीबाई नेमकी आपण जिथे येतो तिथेच कशी काय येऊन जाते माहीत नाही." तर लक्ष्मी दुर्गाला बोलते, "वहिनी ते सोडा हो, आपल्याला आपला दुसरा प्लॅन वर्कआउट करायचा आहे. ते म्हणजे लीलाची पूजा पूर्ण नाही झाली पाहिजे, असं काही केलं पाहिजे." मग दुर्गा विचार करते आणि कालिंदीला इशाऱ्याने बोलावून घेते. कालिंदी तिन्ही सुनाजवळ येते आणि बोलते, "काय झालं? मी पूजा करत होते ना, कशाला बोलावून घेतलं मला? तर काय झालं मी सांग." तर दुर्गा बोलते, "अरे तुमच्या लीलाचा एजेलने स्वीकारला नाही आहे, ते तिच्याशी बोलत सुद्धा नाही. मग एजे सारख्या व्यक्तीचा राग घालवणं सोपं काम नाही आहे, आणि त्यासाठी खूप मोठी पूजा करावी लागते. जसं लोक पूजा करतात तसं नाही, काही नाही, काहीतरी वेगळं करावं लागते. जसं वडाच्या झाडाच्या फेऱ्या लोक मारतात तसं नाही, 101 वगैरे अशा फेऱ्या माराव्या लागतात. तेव्हाच एजेच्या मनामध्ये परिवर्तन होऊन लीलासाठी जागा निर्माण होईल. तेव्हाच एजे लीलाला समजून घेईल." तर कालिंदी विचारात पडते. इकडे तिन्ही सुना खुश होतात कालिंदी विचारात पाहून. मग कालिंदी लीला आणि आजी समोर जाते आणि बोलते, "लीला, तू आज 101 फेऱ्या मार वडाला, म्हणजे तुझ्या तुझ्यावर एजे खुश होतील, तुला माफ करतील." तर आजी बोलतात, "नको लीला, 7 फेऱ्या मार आणि चल." पण कालिंदी साडी नीट करण्याच्या बहाण्याने लीलाजवळ जाते आणि तिला धमकावून सांगते, "एजेने तुला एक्सेप्ट करावं, त्यासाठी तुला 1001 फेऱ्या मारावंच लागेल." मग लीला रेऊ आणि बाबाचं बोलणं आठवते. त्यासाठी ती फेऱ्या मारणं चालू करते. आणि आजी लीलाला थकलेला पाहून लीलाला बोलते, "लीला बस कर, ये खाली." पण कालिंदी बोलते, "नको नको लीला, मार फेऱ्या तू." तर हे सर्व थांबण्यासाठी आजी एजेला कॉल करते आणि त्याला बोलते, "एजे इकडे रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसला असतो एका क्लायंटसोबत नाश्ता करत." तर एजेला आजीचा कॉल येतो. एजे कॉल उचलतो आणि आजी एजेला बोलते, "अभिराम, तू लवकर वडाच्या झाडाजवळ ये." एजे बोलतो, "काय झालं?" आजी बोलते, "तू ये ना, मग ये सांगते मी तुला." ते एजे लगेच निघतो वडाच्या झाडाजवळ आणि वडाच्या झाडाजवळ पोचतो. त्यानंतर आजी एजेला पाहून त्याच्याजवळ येते आणि बोलते, "अभिराम, तुझ्यासाठी तिने उपवास धरला आहे, 1001 वडाला फेऱ्या मारत आहे, तू लीलाला माफ करावं म्हणून." आजी एजेला बोलते, "तू लीलाला माफ करून दे आणि तिचा उपवास सोडव." तेवढ्यात लीलाला चक्कर येऊन पडत असते. तेवढ्यात एजे तिथे धावतो आणि लीलाला पकडतो. हे बघून कालिंदी खूप खुश होते आणि एजे लीलाचा आखरी फेऱ्या कंप्लीट करत असतो. लीलाची आखरी फेरी कंप्लीट झाली त्यानंतर एजे लीलाला पाणी पाजतो आणि गुळ पण चारतो. हे पाहून कालिंदी बोलते, "तुमच्यामुळे माझ्या लीलाची आखरी फेरी पूर्ण झाली." इकडे हे ऐकून तिन्ही सुनांचा जळफळाट होतो. किशोर पण हे पाहून दंग होतो, कारण किशोरच्या प्लॅननुसार असं घडणं शक्य नसते. म्हणून किशोर विचारात पडतो. इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.